मित्रांनो नमस्कार। आज आपण श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी आलेलो आहोत। हे एकनाथ महाराजांचे जल समाधी स्थान आहे। कृष्ण कमल तीर्थावर नाथांनी आत्मा ब्रह्मांडात विलीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तुळस आणि पिंपळाची रोपे उगवली। तेथेच नाथांचे पुत्र हरिपंडित महाराजांच्या हस्ते पादुकांची स्थापना करण्यात आली। सद्यस्थितीतील मंदिराचा लाकडी गाभारा हा एकनाथांचे 11वे वंशज श्रीमंत राजश्री भानुदास महाराज गोसावी जहागीरदार यांनी बांधला असून मुख्य तटबंदी ही अहिल्याबाई होळकर यांनी बांधली आहे। नाथांच्या समाधीच्या उजव्या बाजूला त्यांच्या पूर्वजांच्या समाध्या असून डाव्या बाजूस वंशजांच्या समाध्या आहेत। नाथांच्या समाधीच्या मागे प्रदक्षिणा मार्गावर नाथ शिष्य उद्धव यांची समाधी आहे, तर दरवाजाजवळ दुसरे शिष्य गावबा यांची समाधी आहे। समाधीस प्रत्येक द्वादशीस महापूजा करण्यात येते। श्री एकनाथ षष्ठीचा महोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। या उत्सवासाठी महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून वारकरी लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात। पंढरीच्या आषाढी वारीनंतर वारकरी संप्रदायाची दुसऱ्या क्रमांकाची वारी येथे भरते। शिवाय दर शुद्ध एकादशीस येथे वारी भरते। त्यावेळीही हजारो वारकरी नाथ समाधीचे दर्शन घेतात। मंदिरात विणेचा अखंड पहारा असतो। अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपात वारकरी सांप्रदायिक लोक आपली सेवा नाथचरणी रुजू करतात। दररोज हजारो भाविक नाथ समाधीत दर्शन घेतात। मित्रांनो, आता आपण पैठणमधील अतिप्राचीन असलेला जो नागघाट परिसर आहे तिथे आपण आलेलो आहे। तर या नागघाटाचा इतिहास असा आहे की ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली तो दिवस चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा नववर्ष प्रारंभ दिवस म्हणून आज पण आपण साजरा करतो। दक्षिण काशी प्रतिष्ठान पैठण शालिवाहन नगरी येथे शालिवाहन राजाचे राज्य होते। त्यावेळी शालिवाहन शक सुरू झाला। त्याच काळात इसवी सन 78 साली तीर्थखांब राज्य ध्वजाची दगडी खांबाची निर्मिती झाली। हा खांब शालिवाहन तीर्थखांब म्हणून इतिहासात नोंद आहे। राजा शालिवाहन यांच्या जन्माच्या अनेक दंतकथा आहेत। त्यांचे पूर्वज नागदेवता होते, त्यामुळे या परिसराचे नाव नागघाट तीर्थस्थान असे पडले। कालांतराने घाटाचे काम पुढे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी पूर्ण केले। शालिवाहन राजाचे राज्य हे गोदावरी नदीच्या अलीकडे पूर्ण दक्षिण भारतात पसरलेले होते। भारतीय संस्कृतीमध्ये शके 1 पासून आजही नववर्ष सुरू होते। चैत्र प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा साजरा होऊन नववर्षानिमित्त गुढ्या उभारून नववर्ष साजरे केले जाते। असाही योगायोग आहे की प्रभू रामचंद्राचा वनवास संपून चैत्र शुद्ध प्रतिपदेला राजा राम हे अयोध्येत आले होते। नागघाटावर नागेश्वर शिवमंदिर, नागमंदिर, गणेश मंदिर, हनुमान मंदिर बांधून त्यांचा जीर्णोद्धार केला आहे। त्याबाबतचा पूर्ण इतिहास आहे। पैठण ही शालिवाहन राजाची राजधानी होती। त्याचा विस्तारही मोठा होता। पृथ्वीच्या निर्मितीनंतर या भूतलावर प्रथमतः ब्रह्मदेवाने श्री इंद्रेश्वर महादेवाची स्थापना या प्रतिष्ठान नगरीत तीर्थस्थानी केली। त्यानंतर इंद्रदेवाने येथे तप केले व ब्रह्मदेवास प्रसन्न केले। जो प्राणी महादेवाची उपासना पूजा करीत त्यांच्या पूर्ण इच्छा त्वरित पूर्ण होऊन इंद्रराज्यही त्यास मिळू शकते, म्हणून या मंदिराचे नामकरण इंद्रेश्वर असे पडले। याचा पौराणिक इतिहास आहे।
व विवाह मंगलाष्टकात ब्रह्म्याची नगरी प्रतिष्ठान असा उल्लेख आहे. वरील मंदिर हे या नागघाट परिसरात आहेत. गोदावरी नदी किनारी एकूण 108 तीर्थस्थाने आहेत. सुरात जोगेश्वरी मंदिर ते नागतट, सिद्धेश्वर, राक्षस भुवन, आपेगावपर्यंत मर्यादा आहे. पूर्वी पैठण शहराचा परिसर फार विस्तृत होता. तसेच मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस शुद्धीपत्रके आणण्यासाठी ते या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवले. ते ठिकाण देखील याच नागघाटावर आहे. पैठण शहरात नागघाट परिसरात गोदावरीचे पाणी भरण्यासाठी लहान घाट होता. नंतर त्याचा जीर्णोद्धार झाला. परंतु ज्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर माऊलीचे रेड्यामुखी वेद वधून घेतले ते पवित्र स्थान अद्याप आहे. यासंबंधी इतिहास दाखवला आहे. शालिवाहन राजाच्या काळात पैठण हे अतिशय संपन्न मोठे राजधानीचे शहर होते. त्यामुळे येथील संस्कृती उच्च पातळीवर होती. पैठणी कला, धर्मगुरू, विद्वान, ब्रह्म समाज धर्मपीठ म्हणून नावाजलेले होते. त्या संपन्न दक्षिण काशी प्रतिष्ठान येथे धर्मगुरूंची काशी ही मान्यता होती. श्री ज्ञानेश्वर माऊली यांना मुंजीसाठी शुद्धीपत्रक पैठण येथील धर्मगुरूचे आवश्यक होते. ते मागण्यासाठी नागघाट परिसरातच आले होते. तेथे धर्मगुरू मंडळीची शुद्धीपत्रकासंबंधी चर्चा झाली. त्यांनी श्री ज्ञानेश्वर व त्यांचे बंधू यांना शुद्धीपत्रक देण्याचे नाकारले. कारण श्री ज्ञानेश्वर व बंधू भगिनी हे संन्याशाची मुले होती, एवढेच कारण होते. शिवाय त्यांना भागवत धर्माची ब्रह्मकर्म कांडाची शिकवण नाही असा धर्मगुरूंचा समज झाला. त्यांनी श्री ज्ञानेश्वर व बंधू यांची चेष्टा करण्याचे ठरवले होते. श्री ज्ञानेश्वरांनी संस्कृत वेद म्हणून त्यांचा अर्थही विशद केला. चारही वेद अगदी श्री ज्ञानेश्वरांना मुखोद्गत होते. याचे धर्मगुरूंनाही आश्चर्य वाटेल. आतमध्ये बरं का लावेल ते आतमध्ये. सर्व जीव हे एकच असून प्रत्येकाच्या आत्म्यात ईश्वर वास करतो असे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणाले. त्यावेळी तेथून एक रेडा पाण्याच्या लगड्या भरून आणण्यासाठी जात होता. त्याचे नाव ज्ञानू रेडका होते. धर्मगुरू म्हणाले, या रेड्याचे नाव व तुझे नाव सारखेच आहे. याच्या पाठीवर मारले तर श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या अंगावर वळ उमटले. हे पाहून त्यांना श्री ज्ञानेश्वराची प्रचिती आली. मग धर्मगुरू म्हणाले, तुला वेद येतात, मग हा रेडा वेद बोलेल का? आणि काय आश्चर्य, श्री ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला व रेडा वेद म्हणू लागला. सर्व धर्मगुरू श्री ज्ञानेश्वर माऊलीचे पाय धरून क्षमा मागू लागले. त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत केला. श्री ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या बहीण भावंडांना वेद संपन्न झाली. ईश्वर भक्त मानून विना अडचण शुद्धीपत्रक दिले. त्यानंतर या रेड्याला घेऊनच श्री ज्ञानेश्वरांनी वयाच्या 12व्या वर्षी शके 1209 इसवी सन 1287च्या माघ शुद्ध वसंत पंचमीच्या शुक्रवारी रेड्यामुखी वेद बोलवले. मित्रांनो, आपण आता नाथांचे निवासस्थान म्हणजेच नाथांचा वाडा या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. आपण बघत आहात की हे जुने वाडे आपल्याला समोर दिसत आहेत. पैठणचा उल्लेख इसवी पूर्व 400च्या सुमारास बौद्ध धर्मग्रंथातून आढळतो. सुपनिपात, अगोदर निकाय, क्षुल्लकलिंग, जातक इत्यादी ग्रंथावरून अश्वक व मुलकाच देश म्हणजेच आजकालचे नगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे एकमेकाला लगत असून पैठण हे राजधानीचे शहर होते. अशोकाच्या शिलालेखात इसवी पूर्व 25 पतनिकांचा उल्लेख आढळतो. पैठणच्या प्रदेशातीलच होत. कन्नड तालुक्यातील पितळ खोऱ्यातील बौद्ध लेण्यातून इसवी पूर्व 200 प्रतिष्ठान चांगधिक कुलातील मित्रदेवाने आणि संधक नावाच्या इसमाने दाने दिल्याचा उल्लेख आहे.
सांचीच्या स्तूपातूनही प्रतिष्ठानच्या रहिवाशांचे उल्लेख आहे. पैठण काही काल तरी सातवाहनांची सन 200 ते 250 राजधानी होती. क्षत्र पाणीही या नगरावर राज्य केले. त्यावर सातवाहनांनी जय मिळवल्यामुळे शालिवाहन संबंधी अनेक दंतकथा निर्माण झाल्या. इसवी सन 60च्या सुमारास पेरिप्लस व इजिप्तमधील ग्रीकिसमाने पैठण हे दक्षिणेतील भरभराटीची भडोसून 20 दिवसांच्या टप्प्यावर असून तेथून गोमेद नावाच्या दुसंडाची निर्यात होत असे. तेथे नाना प्रकारचे कापड तयार केले होत असे. आता आपण आलेलो आहोत नाथांचा राजवाडा या ठिकाणी. आपण बघत आहात की ही श्री विजय पांडुरंगाची मूर्ती आहे. येथेच नाथांचा राजनंद देखील आहे. त्याबद्दल अशी आख्यायिका आहे की साक्षात भगवंत श्रीहरीने 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपाने नाथांच्या घरी पाणी भरले. तेव्हापासून दरवर्षी षष्टीला या रांजणामध्ये भाविक भक्त पाणी भरत असतात. हा रांजण 21 फूट खोल असून 1.5 फूट रुंद आहे. आणि ज्यावेळेस भाविक भक्त हे कावडीने पाणी भरतात आणि ज्या भाविकाच्या हस्ते हा रांजण भरला जातो त्याची श्रीखंड म्हणून पूजा केली जाते. मित्रांनो, या ठिकाणी नाथांच्या वाड्यामध्ये सत्संगाचा कार्यक्रम देखील व्हायचा. साक्षात गोदावरी माता रूप बदलून नाथांकडे सत्संग ऐकण्यासाठी दररोज यायच्या. तसेच दूरवरून अनेक विद्यार्थी नाथांकडे शिक्षण घेण्यासाठी यायचे. त्यातीलच एक उद्धव महाराज, तसेच गावबा, ज्यांना पुरणपोळा असे नाव देखील आहे, त्यांना याच ठिकाणी नाथ महाराज हे शिक्षण देत असत. तर असे हे श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आपल्याला त्यांच्याविषयी जो आम्ही हा व्हिडिओ काढला, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.